सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला वक्फ बोर्डाच्या आदेशाने स्थगिती. सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला वक्फ बोर्डाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून असलेला तणाव अखेरीस निवळला आहे. दोन्ही गटाचे समर्थक मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमध्ये दाखल झाल्याने तणावाची परिस्थिती होती. अखेरीस आज होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने गोंधळ थांबला. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक राबवताना वक्फ बोर्डाची परवानगी घेतली नाही. उलट अनेक जुन्या सभासदांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करीत मुजीर जांभळीकर आणि जब्बार बारसकर यांना वक्फ बोर्डाकडे यांनी तक्रार केली. फक्त 40 सभासदांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याची बाब निदर्शनास येताच वक्फ बोर्डाने आजच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आणि त्यामुळे निवडणुकीवरून सुरू असताना मुस्लिम समाजातील वाद अखेर निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे संपुष्टात आला. तर बेकायदेशीरपणे निवडणूक घेऊन संस्था ताब्यात घेण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र वक्फ बोर्डामुळे बेबंदशाहीला आळा बसल्याची प्रतिक्रिया तक्रारदारांनी व्यक्त केली. मी ॲडव्होकेट SM तहसीलदार, कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ. आज रोजी इथं मुस्लिम एज्युकेशन कमिटी या कार्यालयात हजर राहून आज आपल्याला सगळ्यांना माहिती देतो की आमच्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुस्लिम एज्युकेशन कमिटी यांच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे. त्याबाबतची बजावणी आता इथं ऑफिसमध्ये करण्यासाठी आमच्या सांगली जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे तेथील ऑफिसचे स्टाफ इथं हजर होते. इथं बजावणी करताना कुठलेही लोक म्हणजे मेंबर इथं हजर नाही आहेत. सदरचा निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर ठरवून इथं स्थगिती देण्यात आलेली आहे आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आणि सदरचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. काय पंचवार्षिक निवडणूक असते मुस्लिम एज्युकेशन कमिटीची. वस्तुतः परिस्थिती कशी आहे की मुस्लिम एज्युकेशन कमिटी ही यापूर्वी धर्मादाय आयुक्त यांच्याकडं नोंदणीकृत संस्था होती. आता ती सदर संस्था वक्फ बोर्डाकडे वर्ग झालेली आहे. डीम टू बी रजिस्टर्ड अंडर 22 नोव्हेंबर 2025 या तारखेला आमच्या वक्फ बोर्डाकडे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळकडे त्याची नोंदणी झालेली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक MSBW SGL 577/2025 असा आहे. त्या अनुषंगाने आता त्यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडून वेळोवेळी परवानगी घेणे, बदल अर्ज दाखल करणे या सर्व गोष्टी आता धर्मादाय आयुक्त यांच्याकडे न होता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडे होणार आहेत. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर सभा आयोजित केली होती. त्या सभेच्या अनुषंगाने आमच्याकडे तक्रार आली होती. तक्रारदार म्हणजे विद्यमान चेअरमन होते हारून परांडे, त्यांची तक्रार होती. त्या अनुषंगाने आम्ही ॲक्शन घेत त्यांना स्थगितीचे आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने आज सभा रद्द करण्यात आली. कायदेशीर प्रक्रियानंच त्यांना निवडणूक घेता येईल. अशा बेकायदेशीर प्रक्रियेनं त्यांना निवडणूक घेता येणार नाही. कायदेशीर प्रक्रिया, घटना आणि वक्फ बोर्डाचे नियम फॉलो करून त्यांना निवडणूक घेता येईल. पण त्यासाठी भविष्यात त्यांना कायदेशीर प्रक्रियेने आमच्याकडे अर्ज करावा लागेल आणि त्या गोष्टीचं पालन करावं लागेल. 25 मी ह्यामध्ये कॅम्प्युटरचं चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. परत ह्या संस्थेत मी काम केलेलं आहे. असं असताना 25 वर्ष मी मतदान करत असताना काही माझ्या हितूपुरस्पर माझं नाव वगळण्यात आलं. ज्यावेळी मला नाव वगळण्यात आलं कळलं त्यावेळी मी रितसर तक्रार ही वक्फ बोर्डाकडे केली. रितसर तक्रार ही निवडणूक अधिकारी तुमचे यांच्याकडे केली. यांच्याकडे करत असताना सुद्धा त्या लोकांनी माझ्या कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून मी ही तक्रार वक्फ बोर्ड संभाजीनगर आणि तुमचे प्यारेखान साहेब जे अल्पसंख्याकचे अध्यक्ष आहेत ते ही दोन्ही ज्युडिशियल त्यांचे अधिकार आहेत. ह्या ज्युडिशियल अधिकार असताना सुद्धा ह्या विद्यमान लोकांनी आमचे सभासद मला सभासद न घेता आणि आमच्या बारसकर म्हणून जे माझे मित्र आहेत त्यांनी 2020 पासून पैसे भरले असते. त्यांना सुद्धा सभासद न करता ह्या सगळ्यांना डावलून त्यांनी नवीन सभासद केले. त्याला कुठला बेस नाही, काय नाही. आणि त्यांनी काय म्हणतात की आम्ही कुठंच नोंद नाही. पण ह्या वक्फ बोर्डाच्या 577 हा त्यांनी सर्टिफिकेट सुद्धा ह्या वक्फ बोर्डाने दिलेला आहे. वक्फ बोर्डाने सर्टिफिकेट देऊन गेली जवळजवळ 8-9 महिने झाले. त्यांनी वक्फ बोर्डाची परवानगी घेतली नाही. त्यांनी चॅरिटीची कमिशन परवानगी घेतली नाही. हेतुपुरस्पर आपल्या संस्था ताब्यात राहावी आणि ह्या संस्थेवरती आपलं अधिराज्य राहावं आणि ठराविक विशिष्ट त्यातल्या पंथाचं
पंथांचं म्हणजे विशिष्ट पंथांचंच लोकांची इथं दादागिरी चाललेली आहे. ती दादागिरी माझा लढा हा प्रस्थापिताविरुद्ध आहे. मला ह्या हायस्कूलमध्ये मी काम केलेलं आहे. माझा लढा प्रस्थापित आहे. मला वगैरे आणून सगळं केलेलं आहे. ह्या गोष्टी करत असताना मी रात्री पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली. पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही पत्र दिलं की असं आणि ही निवडणूक थांबवा म्हणून. आणि वक्फ बोर्डाकडे जाऊन वक्फ बोर्डा वरचा आदेश असल्याकारणाने त्यांनी संध्याकाळी 7 वाजता पत्र दिलं. ते पत्र घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला दिलं. पोलीस स्टेशनचे मनुष्य पण पत्र द्यायला आले. पण आज तागायत हा तुमचा चौधरी म्हणून जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याचं काय गोलमाल आहे किंवा त्याची काय कमिटमेंट आहे संस्थेबरोबर मला माहीत नाही. पण ते आजपर्यंत आम्ही 11:30 सकाळी 9 वाजता आलोय. 9 वाजल्यापासून आता 12 वाजले ते काही यायला तयार नाहीत. ह्यांनी निवडणूक दाखवून 2 दिवसाआधी सर्टिफिकेट पण वाढलेले आहेत. ह्या निवडणूक निर्णयाचा गलथानपणा कारभार निवडणूक अधिकाऱ्याचा त्यांनी 2 दिवसापूर्वी सर्टिफिकेट सुद्धा नाही वाटले निवडून आले म्हणून. आता यांनी निवडणूक घेणार नाहीत काय नाहीत बिनविरोध दाखवणार, जनरल बॉडी घेणार आणि हे करणार. ह्यांनी जर ह्या आणि परत हायकोर्टात सुद्धा केस आहे. हायकोर्टाने सांगितलं तुम्ही वक्फ बोर्डाचा निर्णय घ्या, मग तुम्ही काय असेल ते हे करा. मला ह्यातनं एवढंच सुचवायचं आहे, ह्यांनी ही सगळी मंडळी ज्युडिशियल पॉवरला सुद्धा डावलून म्हणजे ज्युडिशियल पॉवरपेक्षा हे जर एवढे मोठे असले तर ह्याचा मी सर्वप्रथम आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.